65 इमारती आहे. यामधनं जे हायकोर्टामध्ये आता निर्देश झाला होता त्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही 10 इमारती जे आहे ते तोडलेले आहेत. जवळपास 47 इमारती आज रोजी ज्याच्यामध्ये रहिवास आहेत ते रुबे आहेत. या अनुषंगाने आम्ही पोलिसांच्या मदतीने ते रहिवास मुक्त करून पुढील कार्यवाही कोर्टाचे निर्देशानुसार करण्याचा करतोय नियोजन. मॅडम, लोक जवळपास 200 लोक बाहेर जमलेले, त्या इमारती रहिवासी जमलेत, आपल्याला भेटायचं आहे त्यांना. आपण त्यांना भेट देणार आहात का आपण त्यांना भेटायला जाणार आहात? त्यांना जे लीगल रिड्रेसल मेकॅनिझम आहे त्याच्या बाबतीमध्ये अवगत करू. मागेही त्यांची एक डिमांड होती की आम्ही हे इमारती आहेत, आम्ही तिथे रहिवाशी आहोत, आमची सोसायटी आहे, मग आम्ही रेग्युलरायझेशनचा प्रस्ताव टाकला तर त्याचं काय होईल. तर त्याच्या बाबतीमध्ये पण वेळोवेळी आम्ही त्यांना आता लोक आलेत भेटायला, लोक आता भेटायला आलेत आपल्याला, त्यांना तुमची भेट पाहिजे. आम्ही त्यांना भेट देतो ना. म्हणजे जे काही लोक आहेत त्यातले आतापर्यंतची मला माहिती आहे की त्यापैकी 10-12 लोक इथे येऊन आम्हाला भेटणार आहे, आमच्याशी चर्चा करणार आहे, त्यांच्या अनुषंगाने बाकी लोकांना कळवणार आहे. आम्ही त्यांना भेट देऊ, काही हरकत नाही. आपण ठाणे पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे, या प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे याबाबत काही माहिती मिळाली? अजूनपर्यंत माहिती नाही मिळालेली आहे, कारण आम्ही परत या पत्राच्या अनुषंगाने तपासची काय सद्यस्थिती आहे ते विचारलेली आहे आणि जशी आम्हाला माहिती मिळेल त्या अनुषंगाने पुढील कारवाई आमच्या मार्फत करण्यात येईल. डेडलाईन होती 19 फेब्रुवारीची. या डेडलाईन नंतर कशी टप्प्याटप्प्याने कारवाई होईल? कारण का 1-2 नाही तर 65 इमारती आहेत, 6,500 जनता आहे, 1200च्या वर कुटुंब, 2000च्या वर कुटुंब आहेत. यांना कशा रीतीनं न्याय मिळेल? आपलीही काय भूमिका असेल? शेवटी महानगरपालिका ही या सगळ्या लोकांसाठीच आहे. यांना पुढे कशा रीतीनं आपली भूमिका असेल की कशा रीतीने यांना एक न्याय दिला पाहिजे किंवा देण्यासाठी काय मार्ग निघतोय का? बेसिकली मी जसं आधी सांगितलं, यामध्ये लीगल रिड्रेसल मेकॅनिझम जे आहे तेच सगळ्या लोकांमार्फत त्यांना घ्यावं लागणार आहे. समजा जरी या केसमध्ये फॉर्जरी झाली असती, त्या लोकांना ड्यू टू फॉर्ज डॉक्युमेंट्स काही गोष्टीचा सामना आज करावा लागतोय, तर त्यामध्ये पोलीस तपास अंती जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई केडीएमसी करेन. तोपर्यंत जे हायकोर्टाचा निर्णय आहे, मधल्या काळामध्ये हायकोर्टाने ऑलरेडी या लोकांना एक 6 आठवड्याचा रिलीफ दिला होता, टेम्पररी रिलीफ दिला होता. पण आता अचानक मागच्या आठवड्यामध्ये ती जी रिलीफ होता, ती स्टे ऑर्डरची होती, ती हायकोर्टामार्फत उठवली गेली. तर आता माननीय न्यायालयाचे निर्देशाप्रमाणे आम्ही पुढील जाऊ. जर इन द मीन टाइम त्यांना काही लीगल रिलीफ भेटला तर त्या अनुषंगाने प्रोसीड करता येईल. सामान्यांचा एक प्रश्न, कुठे साधा एखाद्या कोणी शेड वाढवलं की एखादी वीट लावली, लगेच कारवाई होते, पालिका कारवाई करते. इथं साक्षात माळ्याच्या 4-4 विंगच्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. आपल्या अधिकाऱ्यांना किंवा कोणालाही हे सगळं दिसलं नव्हतं कधी, आणि याच्याबाबत अवगत कधी पालिका झाली होती का? यामध्ये जी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्या अनुषंगाने 22 मध्ये ही माहिती महानगरपालिकेला भेटली आणि त्यानंतर FIR महानगरपालिकेमार्फत करण्यात आला. मधल्या काळामध्ये काय घडला, काय झाला, त्याचा जो निष्पन्न आहे ते पोलीस तपासाअंती डेफिनेटली आपल्याला भेटणार आहे. तेव्हा मीही नव्हते म्हणून याच्यावर काही टिप्पणी करणं, जे तपास आतापर्यंत जो अहवाल आला किंवा तपास झालेला किंवा आपल्यापर्यंत जे प्रकरण आले, यामध्ये कुठे वाटतं की पालिकेतले कर्मचारी, अधिकारी यांना ही गोष्ट माहीत नव्हती किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. एक तर ऑलरेडी ज्या गोष्टीवर पोलीस तपास सुरू आहे त्यामध्ये माझी काही टिप्पणी करणं योग्य राहणार नाही. दुसरा, तो माझ्या ज्युरिस्डिक्शनचा बाहेरचा विषय आहे, हे पोलीस तपासचा विषय आहे. याच्यामध्ये फॉर्जरी झाली आणि त्यामुळे EOW म्हणजे जे एक स्पेशलाइज्ड विंग असते इकॉनॉमिक ऑफेन्सेसची, त्यांच्या मार्फत याच्यामध्ये तपास सुरू आहे. तर आय थिंक दे आर बेटर अथॉरिटी, ते जास्ती कॉम्पिटंट अथॉरिटी आहे जे आपल्याला याच्या बाबतीमध्ये माहिती मिळू शकतील. याच्यानंतर आम्ही काही गोष्टी आहे जे सुधारणात्मक असा घडू नये परत याच्यासाठी KDMC मध्ये केलेलं आहे, त्याच्या बाबतीतली माहिती मी आपल्याला देऊ शकते. एक तर BPMS प्रणालीवरनच आता आपण कुठलाही कमेन्समेंट सर्टिफिकेट जे आहे ते इश्यू करतो. त्या कमेन्समेंट सर्टिफिकेटमध्ये QR कोड असतो, त्यामुळे त्या डॉक्युमेंटची जी ऑथेंटिसिटी आहे ते आपल्याला चेक करता येते आणि लोकांची फसवणूक होत नाही याचा आम्ही एक विचार करू शकतो. दुसरा आहे की आतापर्यंत जे ऑनलाईन आम्ही परमिशन्स दिलेली आहेत त्याच्यासाठी आम्ही एक लिंक आमच्या वेबसाईटवर टाकलेला आहे आणि त्यातनं कुठल्या परमिशन लिगली दिल्या गेल्या त्याचं व्हेरिफिकेशन लोकांमार्फत होऊ शकतो. जास्तीत जास्त रेग्युलरायझेशन ऑफ इरेग्युलर बिल्डिंग्सच्या बाबतीमध्ये
जे आतापर्यंत इलिगल बिल्डिंग झालेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही एक धोरण निश्चित केलं आहे, ते प्रसिद्धी केलं आहे आणि यामध्ये कुठले प्रकरण जर समजा आपल्याकडे आले तर रितसर पद्धतीने GTCPR मध्ये ते बसत असतील तर त्यांना रेग्युलरायझेशन पण आपण करू शकतो. म्हणजे हे 2-3 गोष्टी जे आहेत त्या आता आपण करतोय आणि महारेरा वेबसाईट आणि आपला ईमेल म्हणजे त्यांना लॉंग टर्म मध्ये आपण लिंक करणार आहोत, पण तोपर्यंत एक तात्पुरता कुठलाही डॉक्युमेंट महारेराकडे जेव्हा आता सादर होतो KDMC मधनं तर ते आमच्याकडनं ईमेलने व्हेरीफाय करतात, सो दॅट असं प्रकरण घडू नये. मॅडम 19 फेब्रुवारी ही डेडलाईन होती. लोकांना अजूनही हे समजत नाही की नेमकी आता आपल्यावर कारवाई होणार आहे की नाही होणार आणि होणार तर कधी होणार आहे. पोलीस बंदोबस्त हा फार मोठा विषय आपल्याकरता. तर उद्याच्या डेडलाईन नंतर कारवाईचं स्वरूप कसं असेल? आता जसं आम्हाला पोलीस बंदोबस्त भेटेल आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनच्या अनुषंगाने पुढील कारवाई जी आहे ते आमच्या मार्फत करण्यात येईल. यामध्ये महत्वाचा असतो की रहिवाश मुक्त जे आहेत ते बिल्डिंग ती झाली पाहिजे. ती जशी झाली की तशी आम्हाला पुढील कारवाई करण्यात येईल. तर ह्या होत्या कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त. त्यांनी स्पष्ट केलं की जसा बंदोबस्त मिळेल जसं त्यामध्ये लोक खाली तशा कारवाई केली जाईल. पण मुळात आता हा मुद्दा उपस्थित होतोय की लोकांचं हेच म्हणणं आहे की आमची चूक नाही तर आम्हाला भुर्दंड का, ह्याच्यावर काय मार्ग काढला जाईल, काय तोडगा काढला जाईल. तर याच्यामध्ये हीच गोष्ट स्पष्ट होते की हळूहळू टप्प्याटप्प्यानं या कारवाया ज्या आहेत त्या महानगरपालिका करतील पोलीस बंदोबस्त पूर्ण मिळाल्यावरती. ऑफिसमधून आपण थेट दृश्य बघत होतो. KDMCचे आयुक्त नेमकं काय म्हणालात, त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते याचा अंदाज त्यांनी दिलेला आहे. त्या पद्धतीने इथून पुढे काय होणार यावर त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. तसंच नागरिकांना भेटणार असं सुद्धा आयुक्तांनी सांगितलेलं आहे. तपास सुरू आहे त्यावरती मी बोलणं उचित नसल्याची प्रतिक्रिया सुद्धा यावेळेला आयुक्तांनी दिलेली आहे. अनधिकृत इमारतींवरती हातोडा रहिवाशी त्यामुळे ते जे आहेत ते आयुक्तांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. KDMCच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा बघायला मिळतोय. अनेक जे नागरिक आहेत 65 इमारती आहेत आणि त्यामध्ये असंख्य कुटुंब आहेत आणि सगळी जी कुटुंब आहेत त्यातले अनेक लोक जे आहेत ते आता या भेटीसाठी आलेले आहेत आणि दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आपण बघितलं आयुक्तांची प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेतलेलं आहे. अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडणार आहे आणि या संदर्भामध्ये आयुक्तांची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे. 65 अनधिकृत इमारतीमधील रहिवासी हे आता महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत. दरम्यान हा सगळा घोटाळा आपण काय हा समजून घेऊया. ग्रामपंचायतीवरती दबाव आणून अनधिकृत इमारतींची निर्मिती करण्यात आलेली आहे. गावांचा पालिकेमध्ये समावेशानंतर अधिकाऱ्यांच्या मदतीने अनधिकृत इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये जवळपास 1 लाखांपेक्षा अधिक इमारती या अनधिकृत आहेत. घरं घेणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महारेरा कायदा आणण्यात आलेला आहे. महारेरा कायदा हा महाघोटाळ्याचा ब्रीज ठरलेला आहे. महारेरा आणि पालिकेमध्ये समन्वयाच्या अभावामधून हा घोटाळा निर्माण झालेला आहे. समन्वयाच्या अभावाचा बिल्डर लॉबीकडून गैरफायदा घेण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. तसंच महारेरा पालिकेच्या बोगस स्टॅम्प पेपरचा वापर करण्यात आलेला आहे. इमारतीची बनावट कागदपत्र महारेरावरती अपलोड करण्यात आलेली आहेत. बनावट कागदपत्रांच्या 65 अवैध इमारतींची नोंदणी आहे. बोगस कागदपत्रांच्या आधाराने बँकांकडून खरेदीदारांना कर्ज देण्यात आलंय. तर उपनिबंधकाकडून त्यांच्याकडून घरांची नोंदणी करण्यात आलेली आहे. PM आवास योजनेतील लाभार्थ्यांकडून घर खरेदी करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे. एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल, आवश्यकता पडली तर त्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत. सन्मान्य आमचे जे तिथले आमदार आहेत त्यांनी, आमचे जे आता प्रदेशाचे अध्यक्ष देखील आहेत रवींद्र चव्हाण, यांनी मला ती पूर्ण घटना लक्षात आणून दिलेली आहे. आणि या संदर्भात पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की ज्या बिल्डरने हा खोटेपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा. कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या, त्यामुळे आता त्याला कसं काय नियमित करायचं हा प्रश्न आहे. जिथे काही नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाचं प्रशमन करून त्या ठिकाणी
मान्यता देता येईल या संदर्भात आम्ही लक्ष घालतो आणि सामान्य माणसाला आणि जो जेन्युइन आहे, ज्याची खरोखर फसवणूक झाली आहे, त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल असा आमचा प्रयत्न असेल. मला वाटतं की लोक जे आहेत आता बिल्डरांनी लोकांसाठी बिल्डरांनी बिल्डिंग्स बांधले, लोक बिचारे येऊन तिथे राहिले. आता त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल त्याच्यासाठी आम्ही काम करतोय लोकप्रतिनिधी म्हणून. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी आहेत ती बेघर झाले, हजारो लोक बेघर होऊन त्यांना वेगळ्या ठिकाणी एवढ्या शॉर्ट नोटीसवरती कसं पोचता येईल तो देखील एक मोठा प्रश्न आहे. पण त्याच्यासाठी कोणावरही अन्याय होणार नाही याच्यासाठी कुठला मधला मार्ग आहे तो जो आहे हा आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. तर या संदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी आता समोर येते. केडीएमसी आयुक्त रहिवाशांची बैठक सुरू झालेली आहे. आयुक्त आणि रहिवाशांची बैठक सुरू झालेली. या बैठकीमध्ये काय बोलणं होतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. केडीएमसी आयुक्त आणि रहिवाशांमध्ये ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, काय सांगण्यात येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण ही दृश्य बघतोय. केडीएमसी आयुक्त आणि रहिवाशांमध्ये आता बैठक सुरू झालेली आहे. अजित पांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. अजित, ही बैठक अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. काय नेमकं बैठकीमध्ये सुरू आहे? ही जी बैठक सुरू आहे ही जे रहिवासी आहेत 65 इमारतीतील त्या इमारतीतील काही प्रातिनिधिक जे आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून काही रहिवासी आलेले आहेत. त्याच पद्धतीने राजकीय पक्षांची इथं लोक आहेत आणि हे सगळं पॅनल जे बसल्यासमोर हे सगळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. हे हाच प्रश्न आहे आणि तेच उत्तर त्यांचं जाणून घ्यायचं की नेमकं या रहिवाशांचा दोष काय किंवा यांची फसवणूक झालेली आहे, आता जे कारवाई होणार ते पुढे काय, नेमकं हे सगळं प्रकरण ज्याच्यामध्ये फिर्यादी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे. आपण काही रहिवाशांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आता आयुक्तांनी आपली भेट दिलेली आहे. कशा रीतीनं सांगितलं जातं की आता पुढे भेट होईल? आयुक्तांची भेट घ्यायला तुम्ही आलाय? हो, दिपेश साहेब मात्रे आहेत, त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलंय. हा एक प्लॅटफॉर्म बनवून दिलाय, त्यांचे खूप खूप आभार. तुम्हाला काय अपेक्षा वाटते की आयुक्तांशी काय चर्चा करावी आणि आयुक्तांनी काय असं तुम्हाला आश्वासन द्यावं किंवा पुढे मार्ग काढावा? आमची एवढीच अपेक्षा आहे की आतापर्यंत जो प्रकार झालाय, जो 65 बिल्डिंगसाठी झालेला आहे, त्याचा काय कुठेतरी एखादा आश्वासित किंवा एखादा आम्हाला पाहिजे असं अपेक्षित काहीतरी निर्णय द्यावा. काय वाटतं निर्णय काय यावा किंवा कशा रीतीने तुम्ही आता चर्चा करणार? आज आमच्या जे जिल्हाध्यक्ष आमचे दिपेश म्हात्रे साहेब ज्यांनी आज 6,500 घरांच्या लोकांचा जो प्रश्न उचललेला आहे त्याचा कुठेतरी कोर्टाने याला स्थगिती द्यावी आणि लोकांचा घराचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांचे प्रयत्न. आज आयुक्तांसोबत त्यांनी इथे मिटिंग लावलेली आहे. नक्कीच हे सगळं आपण पाहू शकतो. थोड्या वेळा इथे आता आयुक्त येतील. सगळे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि जे विभाग आहे त्या विभागातले सगळे अधिकारी इथे उपस्थित आहेत, रहिवासी उपस्थित आहेत आणि राजकीय पक्षाचे मंडळी जी आलेली आहेत त्यांनी या सगळ्या लोकांनी इथे आणलं ते देखील उपस्थित आहेत. त्यांनी ते आता इथं ही बैठक होईल. या बैठकीत नेमकं काय होतं, काय चर्चा होते आपण पाहूयात. काही रहिवासी इथं आणखीन आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. दादा, तुम्ही कुठल्या इमारतीचे रहिवासी? मी साई गॅलेक्सी इमारत जी तुम्ही पिटिशन केली होती. 7 तरुण जे पुढाले ज्यांनी पिटिशन केली होती. काय वाटतं तुम्हाला आता आयुक्तांशी काय चर्चा व्हावी आणि काय मार्ग निघावा? ऍक्च्युअली जे आता सर्व चाललेलं आहे यामध्ये आता आम्हाला एक कुठे नाही कुठेतरी काही गोष्टीमध्ये आम्हाला एक सकारात्मक सगळ्या गोष्टी पाहिजे की जेणेकरून आता आमच्या पूर्ण घर तुटेपर्यंत सर्व गोष्टी झालेल्या म्हणजे सेम सर्व गोष्टी झाल्या. कुठे नाही कुठेतरी आम्हाला स्टे हा महत्त्वाचा आहे आता आजच्या या डेटला त्या गोष्टीमध्ये. तर कुठेतरी आयुक्तांकडून हीच अपेक्षा आहे आम्हाला की कुठेतरी आम्हाला आमचं घर कुठेतरी वाचलं पाहिजे बस. आता ही सगळी राजकीय मंडळी आहेत, रहिवासी आहेत, अधिकारी मंडळी आहेत. अशा रीतीनं याच्या आधी कधी चर्चा झाली होती का? आणि ही चर्चा आधी होणं गरजेचं होतं का? खूप बरोबर आहे. ॲक्च्युली ही चर्चा खूप गरजेचं होतं. पहिली जेव्हा आम्हाला 2022मध्ये नोटीस आली त्याच्यानंतर ही परत आता 2024मध्ये नोटीस आली तर आम्हाला त्याच्यामध्ये काहीच माहिती नाही काय चाललं आहे आणि काय चाललं आहे. आम्ही त्याच याच्यामध्ये चाललो आहे की बाबा आज आम्ही कुठेतरी आपल्या बिल्डरने पण आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला काही होणार नाही, बिल्डिंगला काही होणार नाही. आता असं झालं आहे की बिल्डर पण त्याच्यामध्ये दाद देत नाहीत आणि कोणच नाही, अधिकारी पण त्या गोष्टीमध्ये दाद देत नाहीत. असं झालं. आपण काही अधिकारी वर्ग त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. टेंगळे साहेब, आपल्या सगळ्या अधिकारात हे सगळं प्रकरण आहे. सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिका फिर्यादी आहे. काय वाटतं याच्यामध्ये आतापर्यंत याच्यामधून कशा रीतीनं गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि काय आतापर्यंत समोर आले? कारण का बऱ्याच याच्यावरती आपल्या देखील सह्या आहेत आणि तिथे डॉक्युमेंट फोर्ज आहे हे सांगून महानगरपालिकेनं कंप्लेंट दाखल केली आहे.
नाही, ज्याच्यामध्ये आता ते कंप्लेंट दाखल झालं त्याच्यामध्ये आम्ही 2016 पासून आम्ही लोकांना आवाहन करतोय की या ज्या परवानग्या बोगस वगैरे काय असतील तर तुम्ही त्या तपासून घ्या किंवा कल्याण नवीन आम्ही त्यांना ऑनलाईन एक नंबर सुद्धा दिलेला आहे, ईमेल सुद्धा आयडी दिला होता. पण ठीक आहे, आता त्यांची जर फसवणूक झालेली आहे तरी पण आता शासनाने म्हणजे कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे त्यांना जर परमिशन घेता आली असेल तर त्यासाठी पण आम्ही म्हणजे समोरून आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत, जेणेकरून कारण आता त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत, हे नाहीत, त्यामुळे त्यांना पूर्तता करता येत नाही त्या कागदपत्रांची. तर आम्ही त्यासाठी त्यांना हे पण सांगतो की तुम्ही आर्किटेक्ट लोकांना आजच आम्ही मिटिंग घेऊन सांगितलं रेग्युलराईज काही इमारतींचा असा मुद्दा आहे की त्या रेग्युलराईज होऊ शकतात, तर तिथं काही मार्ग निघू शकतो. हो, तिथे मार्ग निघेल, पण त्यांचे कागदपत्र जसं म्हणजे जमिनीचा महसूल म्हणजे TLRचा मॅपच नसेल, जमिनीचा मोजणी नकाशाच नसेल तर आम्हाला त्याच्यावर निर्णय घेता येत नाही. जमीन कोणाची किंवा जमिनीचा 7/12 उतारा ते मूळ पेपर जे पाहिजेत, आवश्यक पेपर जर सादर केलं तर त्याच्यावर लगेच निर्णय घेऊन आपल्याला कारवाई करता येईल. थोडं कारवाई इमारती पाडल्या जाणारे सांगितलं. आता 19 फेब्रुवारी म्हणजे उद्याची लास्ट डेट आहे. कशा रीतीनं आणि कधीपासून ही कारवाई सुरू केली जाईल याबाबत तुम्ही उपायुक्त अनधिकृत बांधकाम क्षेत्र हे सगळे अधिकारी वर्ग आहे. दीपेश म्हात्रे आहेत तिथे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत ते आणि रहिवासी आहेत. मीटिंग आहे आयुक्त VCला तिथं त्यांच्या केबिनमध्ये बसले, त्यामुळे थोड्याच वेळात ही मीटिंग सुरू आहे. मीटिंगमध्ये नेमकं कशा रीतीनं ही चर्चा होते, काय तोडगा निघतो किंवा महानगरपालिका या रहिवाशांसाठी कशी भूमिका घेतं ते देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा सांगूया, खरं तर अतिशय महत्त्वाची ही बैठक म्हणावी लागेल. KDMC अधिकारी आणि रहिवाशांची ही बैठक होते. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आपण सकाळपासून खरं तर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा या संदर्भातल्या बघतोय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे किंवा ज्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आज ही बैठक पार पडते. या बैठकीमध्ये 65 अनधिकृत इमारतीतील रहिवासी आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि KDMCचे काही अधिकारी आपल्याला बघायला मिळतात. आयुक्त सुद्धा थोड्या वेळात येतील. या बैठकीवरती विशेष आपलं लक्ष असणार आहे, त्यामुळे बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.